करावीच लागली। बहिणीच्या निर्णयापुढे लाडक्या बहिणींच्या भावांचा मोठा निर्णय। सध्या जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींची अशी मागणी होती की आम्हाला लवकरात लवकर जुलैचा हप्ता द्यावा, त्यासोबत रक्षाबंधन ओवाळणीची भेट सरकार देणार का? मात्र तोच प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा तथा अर्थमंत्री यांनी मार्गी लावलेला असून आता जुलैच्या हप्त्याचा टप्पा सुरू केला जाणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, एकदम आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारला आता तुमच्या पुढे निर्णय घ्यावाच लागला। तुमची एकजूट आता सरकारला कळालेली आहे, कारण लाडक्या बहिणी काय करू शकतात हे सरकारला फिक्स माहीत झालेलंच आहे। कारण मागच्या निवडणुकीला आपण बघितलंच असेल लाडक्या बहिणींनी काय केलेलं होतं। हेच लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने निर्णय घेत जुलैचा हप्ता आता जाहीर झालेला असून पहिला टप्पा कोणत्या क्षणी 8 ते 9 जिल्ह्यात आता सुरू करण्यात येणार आहे। एवढंच नव्हे तर रक्षाबंधन ओवाळणी भेट सरकारने अखेर आता जाहीर केलेली असून यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता रक्षाबंधन ओवाळणीचे देखील 1500 टाकण्यात येणार असल्याची माहिती आता थोड्या वेळापूर्वीच न्यूज आलेली आहे। टीव्हीवरती देखील तुम्ही ती न्यूज बघू शकता। मात्र आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहेत त्यांची नावे या व्हिडिओत बघायला मिळतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून महत्त्वाची बातमी रोज बघायला मिळेल। व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत जमा होतील ती माहिती आपण देणार आहोत। तर लगेच कमेंटमध्ये जिल्हा लगेच सांगून टाकायचा आहे। तर चला आता आपण बघूया। तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडक्या सरकारने आता लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून मोठे निर्णय जाहीर झालेले आहेत। इकडे बघा काय सांगितलं आहे। लाडक्या बहिणींना आता तुमची मागणी जी होती ती लाडक्या बहिणींसाठी सरकारला पूर्ण करावी लागली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमची मागणी पूर्ण झालेली असून जुलै हप्ता त्यासोबत डबल हप्त्याची रक्कम म्हणजे रक्षाबंधन ओवाळणी 1500 रुपये पण सरकारने आता वितरण करण्यास अखेर मंजुरी दिलेली आहे। कारण सरकारला हे कळालं आहे की आपला विजय हा लाडक्या बहिणींमुळे झालेला आहे। लाडक्या बहिणींचा मोठा हात आपल्या विजयामागे आहे हे सरकारने ओळखले आहे। त्यामुळे सरकार देखील लाडक्या बहिणींना काही देण्यास आता कमी पडत नाहीये। मात्र आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहेत ते देखील आपण पुढे बघणार आहोत। रक्षाबंधन ओवाळणी मिळवण्यासाठी पण सरकारने एक सांगितलं आहे, तेवढं छोटंसं काम तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे। ते कोणतं काम आहे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी फक्त आपलं थोडंसं काम बाजूला ठेवून 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण तुम्हाला 3 योजनेचे पैसे रक्षाबंधन असल्यामुळे सरकार सर्व महिलांना देणार आहे। ते पैसे तुम्हाला मिळवता येतील। ते मिळवण्यासाठी काय करायचं या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण असा व्हिडिओ दुसरीकडे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीये। एकदम खरोखर अशी अपडेट आपण अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत व आता सरकारने काय सांगितलं आहे व कोणाला रक्षाबंधन भेट मिळणार आहे व रक्षाबंधन भेटीसोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपयाचे सरकार देणार आहे, ते मिळवण्यासाठी देखील काय करायचं आता आपण जाणून घेऊयात। तर बघू शकता आता लाडक्या बहिणींनो, आता व्हिडिओ बघत चला। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा अखेर मोठा फायदा झालेला आहे। मग आज तुमचा पण फायदा होणार आहे व आता आसपासच्या बहिणींचा देखील तुम्हाला फायदा करायचा असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा, किंवा तुम्हाला जर शेअर करणं होत नसेल तर फक्त व्हिडिओला लाईक करून ठेवायचा आहे, जेणेकरून यूट्यूब पुढील बहिणींकडे हा व्हिडिओ नक्की पाठवेल। त्यासाठी व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। एक हाईप म्हणून ऑप्शन असेल त्यावरती हाईप देखील करू शकता। तर या ठिकाणी बघा आता लाडक्या बहिणींनो, तुमची एकजूट सरकारला कळालेली आहे। लाडक्या बहिणींपुढे सरकार नरमले असून सरकारने अखेर निर्णय घेतलेला आहे। सरकारने बहिणीची हाक ऐकलेली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी बैठकीत मोठा निर्णय केला। कालच एकनाथ शिंदे साहेब म्हटले की लाडक्या बहिणींनी जे आहे ते आम्हाला मोठा विजय मिळवून दिला, तो विजय आम्हाला जे आहे ते लाडक्या बहिणींमुळे मिळालेला असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे आम्ही त्या विजयाची किंमत लाडक्या बहिणींना नक्की देणार आहोत। लाडक्या बहिणींचे विजयामागे खूप मोठे योगदान आहे असं कोण म्हटलं आहे तर राज्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे निर्णयामध्ये सांगून टाकलेला आहे। त्यामुळे आता डबल हप्त्याचे पैसे म्हणजेच की जुलैच्या हप्त्यासोबत आता रक्षाबंधनाची भेट कोणत्या क्षणी 8 ते 9 जिल्ह्यात आता जमा केली जाणार आहे। तर चला यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला लगेच सांगून टाकतो, आता लक्ष देऊन बघा।
तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार सरकारने प्रत्येक विभागातील काही विभागातील 2 जिल्हे, काही विभागातील 3 जिल्हे, काही विभागातील 5 जिल्हे तर काही विभागातील 4 जिल्हे असे जिल्हे जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे। ज्या विभागातील 2 जिल्हे किंवा 3 जिल्ह्यांची सरकार नावे सांगेल त्या विभागात सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत। आता तुमच्या विभागातील तुमचा जो जिल्हा आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा सरकारने घेतलाय का नाही, जेणेकरून तुम्हाला लगेच पैसे मिळून जातील। आता लगेच सांगतो, जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला 3 मोठे गिफ्ट, रक्षाबंधन ओवाळणी 1500 ते मिळणार आहे, जुलै हप्ता 1500 व गॅस सिलेंडर 830 रुपये हे सर्व काय मिळणार आहे। मात्र एवढी रक्कम मिळवण्यासाठी सरकारने काम सांगितलं आहे, तेवढं छोटंसं काम तुम्ही पूर्ण नक्की करून घ्या, कारण तुमचाच फायदा आहे। ती लगेच तुम्हाला सर्व योजनांचे पैसे मिळतील, अन्यथा लाभापासून वंचित राहू शकतात, मग पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत। मग ते कोणतं काम करायचं आहे पुढे सांगणार आहोत। व्हिडिओ फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा। तर चला आता कोणते 8 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता येत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे लगेच सांगतो। इकडे बघू शकता लाडक्या बहिणींनो आता सरकारने स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील आता पैसे वाटप सुरू केले जाणार आहे। 1500 रुपये जुलैचा हप्ता सोडण्यात येणार असून पूर्ण तयारी झालेली आहे। 100 कोटींच्या आसपासचा निधी सरकारने आता वाटपास मंजुरी दिलेली आहे। अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना या सरकारने दिलेल्या आहेत। आता या सूचना मिळाल्या आहेत म्हटल्यावर हे जी पैसे आहेत हे पैसे 100% लाडक्या बहिणींना आता मिळून जातील, त्यामुळे चिंता करू नका। तर आता पहिला जिल्हा झाला लातूर जिल्ह्यात तर पैसे येणार। मग अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत तर चला त्यांची पण नावे सांगतो। तर आता लातूर जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये जे आहेत हे 830 रुपये देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे हे 830 रुपये देखील लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळतील। हे पूर्णपणे वाटप गॅस सिलेंडरच्या पैशाचं मिळून जाणार आहे। त्यासाठी एक काम करावं लागेल, कोणतं काम करायचंय पुढे सांगत आहोत, तुम्ही कसलीही चिंता करू नका। हा व्हिडिओ जे कोणी पाहत असतात त्यांचा आतापर्यंत फायदा झालेला आहे, कारण आपल्या सबस्क्रायबरसाठी जे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवतात त्यांच्यासाठी आम्ही काही ना काही आनंदाची बातमी घेऊन येतच असतो। तर चला आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जुलैच्या हप्त्याची तयारी झालेली आहे। आता आजपासून काही ठिकाणी वाटपाला लवकर सुरुवात होऊ शकते। पुढच्या 3 दिवसात एकही महिला अशी राहणार नाही की त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, बहिणीच्या खात्यात हे पैसे मिळणारच आहेत। इकडे बघा 1500 अजून 1500 प्लस रक्षाबंधन भेट ही तर सरकारने आता जाहीरच केली, आता चिंताच करायची नाही। मात्र एक अर्जंट सूचना आहे, ती आता काय आहे तर इकडे बघा रक्षाबंधनाची जी ओवाळणी भेट आहे ती मिळवण्यासाठी प्रत्येकाने एक काम करून ठेवायचं आहे। ते काय मोठं काम नाही, त्यासाठी काय खर्च येणार नाही, फ्रीमध्ये येऊन जातं, तेवढं काम तुम्ही करून घ्या। कोणतं कागदपत्र लागणार आहे ते सांगतो, कारण मग रक्षाबंधनाची ओवाळणी भेट तुम्हाला लवकर मिळून जाईल। अन्यथा तुम्ही ते काम करायचं नाही, तो रक्षाबंधनाचे पैसे दुसऱ्या बहिणींना मिळून पण जायचे व तुम्हाला पैसेच मिळायचे नाहीत, असं होऊ नये यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। त्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढेच बघणारच आहोत, ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, कारण असा व्हिडिओ तुम्हाला नंतर दुसरीकडे बघायला मिळणार नाही। आता टाइम थोडासा राहिलेला आहे, आता पैसे वाटप सरकार करत आहे, त्यामुळे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून फायदा होत चालेल। व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी जे देखील आता खूपच कमी वेळ राहिलेला आहे, तेवढं काम करून घ्या, जेणेकरून आता पैसे मिळून जातील। कारण रक्षाबंधनाची भेट ही पुन्हा मिळणार नाहीये, एकदाच मिळणार आहे। एवढी गोष्ट थोडीशी गांभीर्याने घेणं गरजेचंच आहे। तर आता सर्व काय पुढे सांगणारच आहे, जेणेकरून सर्व योजनांचे पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळतील, कारण अशी महत्त्वाची जी काय माहिती असते ती इतर कोणी सांगत नाहीये, ती आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला हे झालं, आता पुढे आपण हे बघूयातच। आता फक्त लक्ष देऊन बघा, 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत व सरकारने आता रक्षाबंधनाची भेट कोणत्या बँकेत सर्वात आधी वाटपाला मंजुरी दिलेली आहे, जुलैचा हप्ता कोणत्या बँकेत सर्वात आधी येत आहे ते सर्व काय आता जाणून घेऊयात। तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी अजून सांगणार आहे, आता फक्त लक्ष देऊन बघा। इथे बघू शकता लाडक्या बहिणींनो तुमची अशी एकजूट ठेवा की आता सरकार ती मागणी पूर्ण करेलच। मात्र हीच एकजूट सरकारला आता समजली असून सरकारने काय सांगितले इकडे बघा, आता काय माहिती आली लाडक्या बहिणींनो, इथे काय सांगितलंय ती तुम्हाला वाचून दाखवतो। लाडक्या बहिणींनो तुमची अशीच एकजूट ठेवा की काय मागणी जी असेल ती सरकार इथून पुढे तुमची पूर्ण करतच राहील। आलेल्या माहितीनुसार इकडे बघा, आता तुम्हाला प्रत्येकाला काय करायचं आहे, जी काय तुमची मागणी असेल ती कमेंट
कमेंटमध्ये सांगायचे आहे. म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील किंवा कोणता हप्ता मिळाला नसेल ते प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कमेंटचं जे ऑप्शन आहे ते डाव्या बाजूला सरकून एक हाईपचा ऑप्शन दिसेल, त्या हाईपवरती प्रत्येकानं क्लिक करायचं आहे, जेणेकरून प्रत्येकाला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर इकडे बघा, जी मागणी आहे ती कमेंटमध्ये सांगत चला. तुम्ही जो आवाज उठवाल तो सरकार पूर्ण करणार आहे, कारण सरकार तुमच्या हिताची निर्णय घेणार आहे. आता इकडे बघा, सरकारने पण तुम्हाला दिलासा दिलाच आहे. सूत्रांकडून मोठी माहिती आलेली असून लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट जुलै हप्ता सरकारने आता बैठकीमध्ये जाहीर केलेला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर येताच राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी मीडियाशी संपर्क केला, पत्रकारांना एक मोठी माहिती दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, कोणत्या बहिणींना रक्षाबंधन भेट मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात आता चालू करण्यात येणार आहे. तर चला ती काय पुढची माहिती आहे तुम्हाला आता वाचून दाखवतो. आता ही माहिती फक्त शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप फायदा होणार आहे. तर इकडे बघा, इथे काय सांगितलं आहे, आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाला मंजुरी मिळाली. तर पुढे काय लिहिलेलं आहे, लाडक्या बहिणींपुढे अखेर सरकारला काहीच करता आलं नसून सरकारने जी लाडक्या बहिणीची मागणी आहे ती अखेर पूर्ण करून ठेवली. लाडक्या बहिणीसाठी जो निर्णय घ्यायचा होता तो निर्णय अखेर सरकारने घेतला. तर या माहितीमध्ये काय सांगितलं आहे, तर एकदम वरती सांगितलं आहे की आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे. लाडक्या बहिणीची एकजूट सरकारला कळाली आहे. पुढे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींपुढे सरकारला आता दुसरं काही करता आलं नाही. जे निर्णय घ्यायचे होते ते सरकारने अखेर घेऊनच टाकलेले असून आता लाडक्या बहिणीसाठी जो निर्णय घ्यायचा होता तो निर्णय झालेला आहे. म्हणजे आमचं म्हणणं आहे की जो सरकारला निर्णय घ्यायचा होता व लाडक्या बहिणींची जी मागणी होती की आम्हाला जुलै हप्त्यासोबत रक्षाबंधनाची ओवाळणी लगेच द्यावी व रक्षाबंधनाची 1500 रुपये आमच्या बँक खात्यात द्यावे, म्हणजेच की रक्षाबंधन ओवाळणी भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता पण आमच्या बँक खात्यात लवकरात लवकर द्यावा व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सर्व बहिणींनाही रक्षाबंधन भेट म्हणून सर्व बहिणींच्या बँक खात्यात द्यावी अशी मागणी होती. ती मागणी सरकारने पूर्ण करत सरकारने सांगितलंय, बहिणींनो आता फक्त तुम्ही एक काम करून ठेवा, जेणेकरून ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत त्यांना गॅस सिलेंडरचा एक हप्ता 830 रुपयांचा मिळेल. त्यानंतर रक्षाबंधनाची ओवाळणी भेट म्हणून 1500 मिळतील व जुलैचा हप्ता पण 1500 मिळणार आहे. मग आता चला, सरकारने कोणतं काम बहिणींना करायला सांगितलं आहे ते सांगतो, कारण ते काम करण्यासाठी आता टाइम खूप थोडा राहिलेला आहे. तेवढं पूर्ण करून घेण्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय आहे ते आता पुढे बघूयात व चला, कोणत्या बँकेत व कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार ते देखील आता इथून पुढे तुम्हाला माहितीमध्ये सांगतो. तर इकडे बघा, यामध्ये आता पुढे सांगितलं आहे की सरकारला पण आता लाडक्या बहिणींची एकजूट कळालेली आहे. कारण लाडक्या बहिणींनी आता सरकारला जे आहे ते निवडून दिलं, हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल. पुढं काय सांगितलं आहे, लाडक्या बहिणी काय करू शकतात हे सरकारला माहिती आहे व लाडक्या बहिणींनी सरकारला पण खूप मदत केलेली आहे. ही मदत सरकारने विसरून चालणार नाही व सरकारने विसरली पण नाही असं सरकार सांगत आहे. तसेच आता लाडक्या बहिणींना एका पाठोपाठ एक मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना देण्याचं काम सरकार करणार आहे. आता लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट मिळणार असून 2 हप्त्याचे पैसे एकत्र हे जमा केले जाणार आहे. 2 हप्त्याचे पैसे म्हणजे जुलैचा हप्ता व त्यानंतर लगेच ऑगस्ट हप्ता वाटप केला जाणार आहे. ऑगस्ट हप्ता लवकर देण्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे सरकार लवकर देत आहे. वरती काय लिहिलेलं आहे, लाडकी बहीण योजना ब्रेकिंग न्यूज म्हणून वरती माहिती लिहिलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, एक अर्जंट बातमी आलेली आहे, ती देखील आता आपण बघूया. तर चला, आता कोणत्या बहिणींना पैसे वाटप सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यात किती रुपये येत आहे, तो रक्षाबंधन भेट आता कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यात जमा होईल, सर्व काय आता सांगत आहे व कोणतं काम करायचंय जेणेकरून सर्व पैसे तुम्हाला 100% मिळणार आहेत. आता फक्त राहिलेला 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील आता दाखवणार आहे व बँकांची लिस्ट देखील दाखवणार आहे, कारण काही बँकेत आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर चला ते पण पाहूया. तर इकडे बघू शकता, यामध्ये आलेल्या माहितीनुसार सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जिल्ह्यांची नावे पण जाहीर झालेली आहेत. आता विभागानुसार जिल्हे आपण बघूयात. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माहिती ही शेवटपर्यंत पहा असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आता तुम्ही तर शेवटपर्यंत बघत आहात म्हटल्यावर तुम्हाला सर्व काही 100% मिळणारच आहे. तर इकडे बघा, पुढे या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलंय, जे गॅस सिलेंडरचे 830 रुपये आहेत, म्हणजे आता ते 830 रुपये देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. म्हणजे गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असून लाडक्या बहिणीच्या
बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत। हे 830 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। पुढे काय सांगितलं आहे, रक्षाबंधनाची भेट म्हणून सरकार तुम्हाला ही आता 830 रुपये देत आहे व अजून 1500 ऑगस्ट हप्ता व जुलै हप्ता तर आता सोडण्यास सुरुवात होतच आहे। यामध्ये 8 जिल्ह्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज आता कोणत्या क्षणी येणार आहेत। आता एक खूपच सोपी पद्धत आहे, एक छोटंसं ते काम करण्यासाठी एक छोटीशी पद्धत सरकारने सांगितली आहे, कारण ती सोपी पद्धतीचं काम तुम्हाला पूर्ण करून तुम्ही जर ते काम पूर्ण करून ठेवलं तर लगेच 830 रुपये पैसे गॅस सिलेंडरचे व रक्षाबंधन ओवाळणी भेट 1500 रुपये व जुलैचा हप्ता पण 1500 सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हे काम केल्याने जमा होऊ शकतो। पण हे काम सर्वांनाच करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला या पैशांचा लाभ मिळणार नाहीये। तर चला पुढे काय सांगितलं आहे व कोणत्या जिल्ह्यात पैसे आता वाटप होत आहेत तर ते देखील आता जाणून घेऊयात। तर इकडे बघा, यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढे सांगितलं आहे, लक्ष देऊन आता ही माहिती बघणे गरजेचे आहे। सरकारने सांगितलं आहे की आता चांगला निर्णय आम्ही घेत आहोत। लाडक्या बहिणींचा विजय झालेला असून जुलैचा हप्ता हा पहिला टप्पा आता सुरू होणार आहे, हे तर माहितीच आहे। तसेच आता पहिला टप्पा सुरू करण्यास मान्यता मिळाली व रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता पण मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। पहिला टप्पा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या विभागात व कोणत्या बँकेत जमा होणार हीच प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे व ह्याच प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहे। काळजी करू नका। पुढे बघा, आता आपण पाहतच आहोत की फक्त आता ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पुढे सांगितलं आहे की यामध्ये 8 जिल्ह्यात हे पैसे येत आहेत, तर कोणती रक्कम येत आहे व किती रुपये मिळत आहे तर इकडे आता लक्ष देऊन तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, 1500 रुपये जुलैचा हप्ता, 1500 अजून रक्षाबंधनची ओवाळणी भेट व 830 रुपये गॅस सिलेंडरची रक्कम, एवढी रक्कम लाडक्या बहिणींना मिळत आहे। तर ही रक्कमेची लाभ आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार असून यामध्ये पुढचा जिल्हा आहे नागपूर, त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली, त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा। या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत व आता IDI बँकमध्ये पैसे लवकर येणार आहेत, पोस्टात एक लवकर येणार असून SBI बँक व बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी हप्ता येत आहे। आता सर्व काही राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत। पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे। धन्यवाद।